गुड मॉर्निंग फ्रेंड्स. न्यूमरिकल ॲनालिसिसच्या लेक्चर नंबर 23 वर आहोत आपण आज. आणि यामध्ये जर डिवायडेड डिफरन्स आपल्याला डिफाइन करायचा असेल, दोन किंवा दोन पेक्षा जास्त आर्ग्युमेंट्स जर सेम असतील तर नेमकं काय होणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. काय आहे आर्टिकल 2.2.1 आणि टायटल आहे डिवायडेड डिफरन्सेस व्हेन टू आर मोर आर्ग्युमेंट आर सेम और कोइन्सिडेंट. If two of the argument coincide, the divided difference can be given a meaning. The meaning assigned is obtained by taking the limits. x0 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 हे दोन किंवा दोन पेक्षा जास्त आर्ग्युमेंट सारखे असेल. आता दोन आर्ग्युमेंटचा विचार जर केला x0 f ऑफ x0 x0 तर f ऑफ x0 मायनस f ऑफ x0 डिवायडेड बाय x0 मायनस x0. सो 0 डिवायडेड बाय 0 अनडिफाइंड होऊन जाईल, इनडिटर्मिनंट फॉर्म होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला लिमिटची मदत घेऊन याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो दस f ऑफ x0 x0 which is equal to limit epsilon tends to 0 f of x0 plus epsilon x0. या एप्सिलॉनच्या ठिकाणी जर आपण 0 ठेवलं, ऍक्च्युअली एप्सिलॉन इज इक्वल टू नॉट 0 बट इट नियरर टू 0, तर आपल्याला आपलं फंक्शन f of x0 x0 मिळेल. सो विच इज इक्वल टू लिमिट epsilon tends to 0 f of x0 plus epsilon minus f of x0 upon x0 plus epsilon minus f of minus x0. काय हो डेफिनेशन डिवायडेड डिफरन्सची? f ऑफ फर्स्ट आर्ग्युमेंट जर दोनच असेल तर f ऑफ x0 plus epsilon फर्स्ट आर्ग्युमेंट f ऑफ x0 plus epsilon minus सेकंड आर्ग्युमेंट f ऑफ x0 डिवायडेड बाय फर्स्ट आर्ग्युमेंट minus last argument. x0 x0 will be cancelled, so which is equal to limit epsilon tends to 0 f of x0 plus epsilon minus f of x0 upon epsilon. या टर्म कडे जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला आठवत असेल आपण 11th स्टँडर्डला डेरिव्हेटिव्ह चॅप्टर शिकलेलो आहे आणि त्याच्यामध्ये फर्स्ट प्रिन्सिपल f dash of x which is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h. फक्त इथे h लिमिट h tends to 0 च्या ऐवजी लिमिट एप्सिलॉन टेन्स टू 0 आहे आणि f of x0 plus epsilon minus f of x0 होल डिवायडेड बाय एप्सिलॉन. तर मग काय होईल? f dash of x0 होईल. काय होईल? f dash of x0 by definition of first principle of derivative if f of x is differentiable at x0. आता असं विचार करा की दोन आर्ग्युमेंटच्या ऐवजी जर तीन आर्ग्युमेंट सारखे असेल तर नेमकं काय? अगेन f of x0 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 which is equal to, आता आपल्याला लिमिट एप्सिलॉन टेन्स टू 0 दोन आर्ग्युमेंट साठी घेतलं होतं, पण इथं तीन आर्ग्युमेंट असल्यामुळे अजून एक नोटेशन एप्सिलॉन डॅश टेन्स टू 0 आपण घेणार आहोत. म्हणून लिमिट एप्सिलॉन टेन्स टू 0 एप्सिलॉन डॅश टेन्स टू 0 f ऑफ x0 x0 प्लस एप्सिलॉन x0 प्लस एप्सिलॉनचा डॅश. आता डिवायडेड डिफरन्स तुम्हाला डेफिनेशन तर माहित आहे. दोन आर्ग्युमेंट असेल तर समजा f ऑफ x0 x1 x2 असेल तर आपण कसं डिफाइन करतो? f ऑफ x0 x1 मायनस दुसऱ्यापासून शेवटपर्यंत f ऑफ x1 x2 अपॉन फर्स्ट आर्ग्युमेंट मायनस लास्ट आर्ग्युमेंट. मग इथेही तसंच करायचं. लिमिट एप्सिलॉन टेन्स टू 0 एप्सिलॉन डॅश टेन्स टू 0 f ऑफ x0
कॉमा x0 प्लस एप्सिलॉन कॉमा x0 प्लस एप्सिलॉन डॅश वर जर डिवाइडेड डिफरन्सची डेफिनेशन आपण अप्लाय केली तर विच इज इक्वल टू लिमिट इप्सिलॉन टेन्स टू 0 इप्सिलॉन डॅश टेन्स टू 0 एफ ऑफ x0 कॉमा x0 प्लस एप्सिलॉन म्हणजे पहिला आर्ग्युमेंट आणि दुसरा आर्ग्युमेंट मायनस एफ ऑफ x0 प्लस एप्सिलॉन कॉमा x0 प्लस एप्सिलॉनचा डॅश दुसरा आर्ग्युमेंट आणि तिसरा आर्ग्युमेंट डिवाइडेड बाय फर्स्ट आर्ग्युमेंट मायनस लास्ट आर्ग्युमेंट. काय आहे फर्स्ट आर्ग्युमेंट x0 मायनस लास्ट आर्ग्युमेंट ब्रॅकेट मध्ये x0 प्लस एप्सिलॉनचा डॅश. आता हा x0 कटून जाईल हे मायनस एप्सिलॉन डॅश डिनॉमिनेटरला शिल्लक राहील. सो विच इज इक्वल टू लिमिट एप्सिलॉन टेन्स टू 0 एप्सिलॉन डॅश टेन्स टू 0 याच्यावर डिफाइन करा. आता एप्सिलॉन याच्यावर डिफाइन करा याच्यावर एफ ऑफ x0 मायनस एफ ऑफ x0 प्लस एप्सिलॉन होल डिवाइडेड बाय फर्स्ट आर्ग्युमेंट मायनस लास्ट आर्ग्युमेंट x0 विल बी कॅन्सल मायनस एप्सिलॉन याला एक ब्रॅकेट घ्या मायनस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये याच्यावर डिवाइडेड डिफरन्स डिफाइन करा एफ ऑफ x0 प्लस एप्सिलॉन मायनस एफ ऑफ x0 प्लस एप्सिलॉनचा डॅश डिवाइडेड बाय फर्स्ट आर्ग्युमेंट मायनस लास्ट आर्ग्युमेंट x0 प्लस एप्सिलॉन मायनस x0 मायनस एप्सिलॉनचा डॅश x0 विल बी कॅन्सल एप्सिलॉन मायनस एप्सिलॉनचा डॅश होल डिवाइडेड बाय मायनस एप्सिलॉनचा डॅश. सो विच इज इक्वल टू लिमिट एप्सिलॉन टेन्स टू 0 एप्सिलॉन डॅश टेन्स टू 0. आता काय केलं याच्यातून मायनस साइन कॉमन काढलं आणि ही मायनस आणि डिनॉमिनेटरची मायनस हे झाले प्लस आणि एफ ऑफ x0 प्लस एप्सिलॉन मायनस एफ ऑफ x0 अपॉन एप्सिलॉन मायनस हे मात्र जशाला तसंच ठेवलं एफ ऑफ x0 प्लस एप्सिलॉन मायनस एफ ऑफ x0 प्लस एप्सिलॉनचा डॅश होल डिवाइडेड बाय एप्सिलॉन मायनस एप्सिलॉनचा डॅश आणि सगळ्याला डिवाइड काय होतं शिल्लक तर मायनस एप्सिलॉन डॅश. आता मित्र हो तुम्हाला हे माहित आहे हे म्हणजेच काय आहे एफ डॅश ऑफ x0 आहे हे आपण इथे यूज केलेलं आहे. जर याच्यातलं लिमिट एप्सिलॉन टेन्स टू 0 ही लिमिट आपण अप्लाय केली तर इथे येईल एफ डॅश ऑफ x0 आणि इथे लिमिट मात्र आता शिल्लक काय राहील लिमिट एप्सिलॉन डॅश टेन्स टू 0 आणि मायनस हे एफ डॅश ऑफ x0 आणि मायनस हे मात्र इथे एफ ऑफ x0 मायनस एफ ऑफ x0 प्लस एप्सिलॉनचा डॅश अपॉन मायनस एप्सिलॉनचा डॅश आणि होल डिवाइडेड बाय मायनस एप्सिलॉनचा डॅश असं शिल्लक राहील. Hence f of x0 x0 which is equal to limit epsilon dash tends to 0 in bracket f dash of x0 minus in bracket f of x0 minus f of x0 plus epsilon dash divided by minus epsilon dash bracket complete whole divided by minus epsilon dash. इथं काय केलं आहे आपण इथं लिमिट एप्सिलॉन टेन्स टू 0 चा वापर करून इथं जे होतं एफ ऑफ x0 प्लस एप्सिलॉन मायनस एफ ऑफ x0 अपॉन एप्सिलॉन इथं एफ डॅश ऑफ x0 आपण लिहिलेलं आहे जे की पहिले सुद्धा वर कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो विच इज इक्वल टू लिमिट एप्सिलॉन डॅश टेन्स टू 0 ब्रॅकेट मध्ये एफ डॅश ऑफ x0 हा मायनस आणि हा मायनस झाला प्लस ब्रॅकेट मध्ये एफ ऑफ x0 मायनस एफ ऑफ x0 प्लस एप्सिलॉन डॅश डिवाइडेड बाय एप्सिलॉन डॅश ब्रॅकेट कंप्लीट होल डिवाइडेड बाय मायनस एप्सिलॉन डॅश. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत आपण विच इज इक्वल टू लिमिट एप्सिलॉन डॅश टेन्स टू 0 ब्रॅकेट मध्ये एप्सिलॉन डॅश एफ डॅश ऑफ x0 प्लस एफ ऑफ x0 मायनस एफ ऑफ x0 प्लस एप्सिलॉन डॅश ब्रॅकेट कंप्लीट होल डिवाइडेड बाय हा एप्सिलॉन डॅश आणि इनटू 1 अपॉन मायनस हा एप्सिलॉन डॅश. तर हे होईल मायनस एप्सिलॉन डॅशचा वर्ग which is equal to आता लिमिट एप्सिलॉन डॅश टेन्स टू 0 इथं आपल्याला
डी डॅश हॉस्पिटल्स रूल अप्लाय करायचा आहे. हे डी डॅश हॉस्पिटल्स रूल काय आहे हो? जर तुम्ही हे इप्सिलॉन डॅश टेन्स टू झिरो आहे ना, तर इप्सिलॉन डॅश गोज टू निअरर टू झिरो. इथं जर झिरो ठेवली तर हे झिरो होऊन जाईल. प्लस एफ ऑफ एक्स झिरो मायनस एफ ऑफ एक्स झिरो प्लस झिरो म्हणजे मायनस एफ ऑफ एक्स झिरो, म्हणजे न्यूमरेटर एफ ऑफ एक्स झिरो मायनस एफ ऑफ एक्स झिरो म्हणजे झिरो आलं. डिनॉमिनेटर झिरो आलं म्हणजे झिरो अपॉन झिरो आलं. झिरो अपॉन झिरो हे अनडिफाईन्ड फॉर्म आहे. अशा वेळेस इनडिटर्मिनंट फॉर्म मध्ये आपल्याला एल डॅश हॉस्पिटल्स रूल, याला सम रायटर्स डी डॅश हॉस्पिटल्स रूल्स असं म्हणतात, ते वापरायचं. मग हे रूल काय आहे? हे रूल आतापर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी जर u मायनस व्ही असेल तर डी अपॉन डी एक्स ब्रॅकेट मध्ये u मायनस व्ही विच इज इक्वल टू du बाय डी एक्स मायनस dv बाय डी एक्स, असंच प्लस असेल u प्लस व्ही तर हेच रिझल्ट, म्हणजे डी अपॉन डी एक्स ब्रॅकेट मध्ये u प्लस व्ही विच इज इक्वल टू du बाय डी एक्स प्लस dv बाय डी एक्स. 12th स्टँडर्ड मध्ये u अपॉन व्ही चा फॉर्म्युला वापरला तुम्ही, u इंटू व्ही चा फॉर्म्युला वापरला. परंतु इथं थोडं वेगळं आहे. काय वेगळं आहे हो? डी डॅश हॉस्पिटल्स रूल किंवा एल डॅश हॉस्पिटल्स रूल याचा असा अर्थ आहे की न्यूमरेटर सेपरेट डिफरन्शिएट करायचं आणि डिनॉमिनेटर सेपरेट डिफरन्शिएट करायचं. पण काय विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट करायचं? तर जे इप्सिलॉन डॅश टेन्स टू झिरो आहे तर इप्सिलॉन डॅश विथ रिस्पेक्ट टू आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायचा आहे न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर. याला म्हणतात डी डॅश हॉस्पिटल्स रूल. मग आता ही जी टर्म होती झिरो बाय झिरोची, याच्यामध्ये काय केलं? विच इज इक्वल टू लिमिट इप्सिलॉन डॅश टेन्स टू झिरो. इप्सिलॉन डॅश ची डेरिव्हेटिव्ह 1 आलं. एफ डॅश ऑफ एक्स झिरो कॉन्स्टंट आहे, तो तसाल तसाच राहिला. मायनस हा एफ ऑफ एक्स झिरो कॉन्स्टंट आहे, झिरो झाला, कारण की आपण काय करत आहे? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एप्सिलॉन डॅश. न्यूमरेटर as well as denominator is known as L dash hospitals rule, D dash hospitals rule. So this is 0 minus f dash of x0 plus epsilon dash. Why it is f dash of x0 plus epsilon dash? Because this function contains f dash, epsilon dash whole divided by minus 2 times epsilon dash by applying D dash hospitals rule. म्हणजे हा रूल वापरला आपण न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एप्सिलॉन डॅश. पुन्हा बघा, एप्सिलॉन डॅश एफ डॅश ऑफ एक्स झिरो मायनस एप्सिलॉन डॅश टेन्स टू झिरो आहे ना, मग इथं जर झिरो ठेवलं तर मायनस एफ डॅश ऑफ एक्स झिरो आलं. म्हणजे न्यूमरेटर पुन्हा काय झालं हो? झिरो झालं. आणि खाली डिनॉमिनेटर बी झिरो झालं, कारण की एप्सिलॉन डॅश आहेच तिथं, त्याला मल्टिप्लाय एनिथिंग केलं तरी झिरो. म्हणजे पुन्हा झिरो बाय झिरो फॉर्म आला, पुन्हा अनडिफाईन्ड झालं, पुन्हा इनडिटर्मिनेट फॉर्म झाला. मग आपल्याला पुन्हा काय करावं लागेल? डी डॅश हॉस्पिटल्स रूल वापरावं लागेल. मग डी डॅश हॉस्पिटल्स रूल बद्दल बोललो मी. काय? न्यूमरेटरला सेपरेट डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एप्सिलॉन डॅश, डिनॉमिनेटरला सेपरेट डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एप्सिलॉन डॅश. सो विच इज इक्वल टू लिमिट एप्सिलॉन डॅश टेन्स टू झिरो मायनस हे झालं झिरो बिकॉज इट डज नॉट कंटेन इप्सिलॉन डॅश, दॅट्स वाय इट इज कॉन्स्टंट. इन ब्रॅकेट हा झाला एफ डबल डॅश ऑफ एक्स झिरो प्लस इप्सिलॉन डॅश होल डिवायडेड बाय मायनस 2 बाय अप्लाइंग डी डॅश हॉस्पिटल्स रूल. किंवा तुम्ही वर असं जरी लिहिलं की बाय अप्लाइंग डी डॅश हॉस्पिटल्स रूल ट्वाइस टाइम्स तरी चालतं. 2 वेळा वापरणार आहे आपण एल डॅश किंवा डी डॅश हॉस्पिटल्स रूल. Okay, so this minus minus will be plus, and now this limit epsilon dash tends to 0, f double dash of x0 plus epsilon dash divided by 2 वर apply जर केलं, हा epsilon dash tends to 0 through which is equal to 1 upon 2 factorial this 2 and f double dash of x0 because epsilon dash tends to 0, it goes nearer to 0. जसं की आपण 2 आर्ग्युमेंट सारखे घेतले होते एफ ऑफ एक्स झिरो कॉमा एक्स झिरो, तर आपल्याला मिळालं होतं एफ डॅश ऑफ एक्स झिरो डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल. आपण 3 आर्ग्युमेंट सारखे घेतले
एफ ऑफ x0, 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 तर आपल्याला मिळालं एफ डबल डॅश ऑफ x0 अपॉन 2 फॅक्टोरियल. मित्र हो, जर 4 आर्ग्युमेंट घेतलं तर आपल्याला काय मिळेल, विच इज इक्वल टू 1/2 फॅक्टोरियल एफ डबल डॅश ऑफ x0. मित्र हो, जर आपण 3 आर्ग्युमेंट घेतलं तर 1/2 फॅक्टोरियल एफ डबल डॅश ऑफ x0 आलं. जर 4 आर्ग्युमेंट घेतलं तर 1/3 फॅक्टोरियल एफ ट्रिपल डॅश ऑफ x0 येईल. अशा पद्धतीने जर आपण वाटचाल केली तर प्रोसिडिंग इन दिस वे, कॉमा, वी फाइंड दॅट एफ ऑफ x0 x0 कॉमा डॉट 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 x0 विच इज इक्वल टू 1/r फॅक्टोरियल एफ रेस टू r ऑफ x0. तर हे x0 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 हाउ मेनी टाइम्स? Actually here it is of r plus 1 times, where the r plus 1 arguments are each equal to x0. किती टोटल नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स आहेत तिथे? r plus 1 arguments, x0 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 r plus 1 arguments. आणि तेव्हा आपल्याला मिळालं 1/r फॅक्टोरियल f ला म्हणजे rth डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x0. जसं की 3 आर्ग्युमेंटच्या वेळेस 1/2 फॅक्टोरियल एफ डबल डॅश ऑफ x0 आलं, तसं r प्लस 1 आर्ग्युमेंट जर सारखे असेल तर 1/r फॅक्टोरियल एफ रेस टू r ऑफ x0 असं आपल्याला मिळेल. वेअर द r प्लस 1 आर्ग्युमेंट्स आर इच इक्वल टू x0. सो दस इफ ऑल द r प्लस 1 आर्ग्युमेंट्स आर इक्वल टू x0, then rth divided difference is equal to rth derivative of f of x at x0 divided by r factorial. याला जर शब्दात वाचायचं असेल या इक्वेशनला जर वर्ड मध्ये आपल्याला किंवा वाक्यामध्ये म्हणायचं असेल तर कसं म्हणता येईल? rth divided difference is equal to rth derivative of f of x at x0 divided by r factorial. And what happened finally? We also get f of x comma x comma x0 x1 up to xn. How many arguments here? Here n plus 1 n plus 2 n plus 3 arguments. तिकडे किती आर्ग्युमेंट राहील आता त्याची जर which is equal to 1/d/ds केलं तर n plus 2 arguments. x0 x1 up to xn हे जाईल n plus 1 आणि हा x n plus 2 arguments. नोट मध्ये the limiting value of a divided difference which arises when 2 or more of the arguments coincide, what happened is called a confluent divided difference arising from the confluence of the argument in question. म्हणजे या दोन आर्ग्युमेंट जे कोइन्साइड होतात त्याला एक दुसरं नाव अजून काय आहे? कन्फ्लुएंट डिवायडेड डिफरन्स. कन्फ्लुएंट डिवायडेड डिफरन्स असे ऑब्जेक्टिव्ह टाइप साठी प्रश्न येतात. तर मित्र हो, आज आपण या लेक्चर साठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.